आपण जे शेवटच्या टप्प्यामध्ये कांदे लावले ना, त्याला पाणी भरायचं काम चालू आहे. कारण आपण पाणी भरल्यानंतर आहे ना, डायरेक्ट तणनाशक मारून टाकणं आहे बरं का. म्हणजे तणनाशक थोडं लवकर मारलं ना, तर गबाळाचा पार नायनाट होऊन जातो. त्यामुळे आपण एक 17-18 दिवस झाले की लगेच तणनाशक मारून टाकतो. इकडे आपल्या कांदा चाळीचं पण आहे ना, पट्ट्या मारायचं काम चालू आहे. आता आपण खालून आहे ना, पट्ट्या टाकू राहिलो बरं का. आणि जमिनीपासून आपण आपली चाळी थोडी उंच वर घेतलेली, कारण हवा खेळती राहिली पाहिजे. तर इकडे कांदा चाळीचं काम पाहण्यासाठी ना काका ते आले होते बरं का. त्यांना पप्पाने त्यांनी कांदा चाळ वगैरे दाखवली. आणि ते म्हणे लय भक्कम चाळ बांधली बरं का, आणि लय मोठी म्हणजे जबरदस्त. त्यांना म्हणलं आपलं एकच टार्गेट आहे, यावर्षी आपल्याला पूर्ण कांदा चाळ ओव्हरलोड करायची. जर नाही झाली ना, तर आपण कांदा विकत घेणार आहे बरं का डायरेक्ट. आता कांदा चाळ जर फुल लोड करायची असली ना, तर कांद्यामध्ये कष्टच करावं लागणार आहे आपल्याला. तर म्हटलं चला आता आपण कांद्याला आहे ना 10-26 एक गोण फेकटून देऊ म्हटलं. आणि इकडं दुसऱ्या प्लॉटला आपलं पाणी चालू आहे बरं का. तर मग आता इकडं पाणी चालू आहे. आता आपण जो शेवटच्या टप्प्यातला कांदा प्लॉट लावला ना, तिथं आपल्याला तणनाशक मारायचं आहे आणि याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे बरं का आत्ताशी का आपल्याला. तर मग काय पिशी घेतली डायरेक्ट बाजारला. तुम्ही माहिती सांग कोणता किराणा बिराणा नाही बरं का. आपला बाजार एकच राहतो फक्त. औषधाचा बाजार राहतो फक्त आपला. मग काय डायरेक्ट पिशवी डायरेक्ट गाचाड भरून घेतली बरं का. म्हणजे लय औषधं घेतली आज आपण डायरेक्ट.